श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 184। स्वामी अस्वस्थ असलेले पाहून एक दिवशी बाळापणे स्वामींना धीर करून विचारतात स्वामी म्हणाले होते, आता निजधामाला जाण्याची तयारी करायला हवी बाळाप्पा। ऐकूनच बाळाप्पा उदास झाला होता। स्वामी एकदा सागर नावाच्या गावी गेले असतानाच पहाटे पहाटे बाळाप्पास म्हणाले होते, आम्ही उंच जायचे, लांब जायचे, काय रे तू आमची नोकरी करण्यास येणार की नाही? बाळाप्पा भांबावून गेला होता। स्वामी जे काही संकेत करीत आहेत त्याने तो अस्वस्थ झाला होता। आपले दुःखनिधान कृपाछत्र मायेची सावली हरपणार या जाणीवाने त्याच्या भावनांचा कल्लोळ झाला होता। अक्कलकोटी सेवेकरी जेव्हा स्वामींचा बिछाणा घालू लागले होते तेव्हा स्वामींनी सेवेकऱ्यांना आडवीत म्हटलं होतं, यापुढे बिछाणा नको, सर्वजण अवघ झाले, आम्हाला आता बिछाण्याची आणि निजायची गरज नाही। सर्व भक्तांची मनस्थिती ते ऐकून कातर झाली होती। स्वामींच्या बोलण्यातील अर्थ शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत होता। काय सुचवायचे होते स्वामींना? मातीचे शरीर मातीत मिसळण्याची वेळ आली आहे। आता बिछाणा वगैरे त्याचे गोड कौतुक करण्याची काय जरुरी? ज्या अक्कलकोटात स्वामींच्या आगमनानंतर सदैव उपवासाचे वातावरण झाले होते त्याच अक्कलकोटवर आता उदासीची सावळ पडले होते। त्यातच स्वामींनी अक्कलकोटांच्या संताच्या मठाशेजारी लिंगायत साधूच्या समाधीस्थानी निराळीच लीला केली होती। स्वामी त्या समाधी पुढे जाऊन निजले त्यावेळी ठाकूरदास बुवाचे कीर्तन चालू होते। बावडेकर पुराणिक सुद्धा तेथेच आले होते। एकाएकी स्वामींनी बावडेकर पुराणिकाला आज्ञा केला, जा 2-4 टोपल्या गोवऱ्या घेऊन ये। पुराणिक बुवा गोंधळून स्वामीकडे पाहत असताना स्वामी पुन्हा म्हणाले, जा गोवऱ्या घेऊन ये जा। पुराणिक बुवा घाईघाईने गेले, 4-5 टोपल्या गोवऱ्या घेऊन आले। स्वामींनी गोवऱ्या कशासाठी हव्यात हे कोणालाच कळले नव्हते, पण विचारण्याचे धाडस कोणालाही होत नव्हते। स्वामींनी गोवऱ्याकडे पाहिले आणि म्हटले, एवढे पुरणार नाहीत, भरपूर घेऊन ये। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।